एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने आरक्षण पर बड़ा बयान देते हुए आरक्षण बढ़ाने की मांग की। इस पर अब ठाकरे गुट नेता सांसद संजय राउत ने प्रतिक्रिया दी है। साथ ही राउत ने पुणे बलात्कार मामले पर प्रतिक्रिया देते हुए फिर से एनकाउंटर की मांग की है। राउत नाशिक में पत्रकारों से बात कर रहे थे। महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष पेटलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र दुभंगल्यासारखा वाटतो जातीवरून, विशेषतः ओबीसी आहे, धनगर आहेत, मराठा समाज आहे आणि अनेक नेते जे उपोषण करतायत दिवसेंदिवस आणि त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते। आता जरांगे पाटील गेले काही महिने सातत्याने उपोषण करतायत, ओबीसीचे नेते उपोषण करतायत, एका बाजूला धनगर समाजाचे लोक उपोषणाला बसतायत किंवा संघर्ष करतायत आणि सरकार जे आहे आपलं शिंदे सरकार, फडणवीस सरकार, हे तिघांना आपापसात लढवत बसलेला आहे, खेळवत बसलेला आहे, वेळ काढताय, निवडणुकीचं राजकारण त्यातून ते करताय। पण जोपर्यंत केंद्राच्या अखत्यारीत असलेला जो विषय हा आहे, हा मिंडे सोडवू शकत नाही केंद्र सरकार। आणि माननीय शरद पवार जे म्हणतात की केंद्रानं काय सांगितलं, त्यांनी केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आम्ही वारंवार हेच सांगतो, केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी। राहुल गांधींनी तेच सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही 50% वर आरक्षण वाढवू आणि सगळ्यांना सामावून घेऊ। आमची तीच भूमिका आहे की हे जे सगळे वर्ग आहेत, त्यातले जे आर्थिक मागासले पण आहे, ते दूर करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा जर एवढा एरेला पेटलेला आहे, तर केंद्र सरकार, संसद हीच अथॉरिटी आहे आणि त्यांनीच हा आरक्षणाचा टक्का मर्यादा वाढवून या सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे।